आपल्यासोबत आहे भाजपचे नागपूर महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटकेजी. प्रवीण भाऊ, अनेक बंडखोर भाजपचे मैदानात आहे, फटका बसेल असं वाटत नाही? नाही नाही, 100पैकी किमान आमचे 90 कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या तक्रारी ऐकून आमचे अनेक नेते आमच्या टीम सगळ्यांच्या घरी जात आहेत, त्यांचं ऐकत आहेत, त्यांना समजवत आहेत. सगळे मान्य कृष्णा भाऊ, मोहन भाऊ, संजय भेंडे, अनिल सोले, राजेश बागडी, गिरीश व्यास, डॉक्टर कोठेकर, राजू मास्तर हडप सारखे अनेक नेते, आमचे सगळे मंडळ अध्यक्ष, सगळे महामंत्री भाऊ, सगळे दयाशंकर तिवारी पासून सगळे नेते कोणाच्या कार्यकर्त्याकडे चालले आहेत. समजवणार अनेक मोठ्या आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना दुःख होतं, त्यांनी पण त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे आणि 90-95% आम्हाला यश येईल असं वाटतं आहे आणि ते निश्चित 3 वाजता आपल्याला कळेल. विनायक डेहनकर, अग्रवाल, काही लोक आहे ज्यांनी मागेच नाही घेतले. घेतील असे आता प्रयत्न 3 वाजेपर्यंत पूर्ण करू, सगळ्यांवर करू, प्रामाणिक प्रयत्न करू, खोट्या आश्वासनं देणार नाही. पण त्यांची पक्षावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, काही ठिकाणी दुःख आहे त्यांचं, ते ऐकून घेतलंच पाहिजे आणि ते घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या पक्षातले जे काही कार्यकर्त्यांनी नाराजीमुळे जे काही केलं आहे ते शमवण्याकरता आम्हाला 90-95% यश येईल. बंडखोरांवर कारवाई होईल पक्षाकडून, तो निर्णय नंतरचा आहे, पण 3 वाजेपर्यंत ते काही बंडखोर नाही आहेत, त्यामुळे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.